आता सध्या तर असं वाटतंय शेतकऱ्याने कांदे पिकूच नाही. आता तुम्ही म्हणणार तू असं का बरं बोलतोय, सांगतो त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जयशंकर मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षच्या वेळेस सकाळी आपल्याला मार्केटला जायचं होतं आणि मार्केटला सकाळी एकदम जास्त आवक येऊन लागली होती आणि आम्ही मार्केटमध्ये येण्याच्या पहिले भाऊ मार्केटमध्ये पोहोचून गेला होता. ट्रॉली सोडून दिली कारण की या गाडीला जागा लागत होती. मग काय छोटा सिंबा लांब लावून दिला आपण आणि आपल्या सटाण्यामध्ये सध्या तर जास्त ऊन पडतंय आणि ऊन जास्त असल्यामुळे पायला लांबून मस्त ट्रॉलीच्या सावलीखाली बसून घेतलं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मग काय काका पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आले होते कारण की पाणी पिण्यासाठी पाण्याचीच बॉटल आणावी लागते. समझने वाले को इशारा कॉपी. हाँ, आणि आमच्या ट्रॉलीच्या आजूबाजूच्या सर्व लोकांनी फाळके पाडून घेतले होते कारण की तिकडे निलाव सुरू होऊन गेला होता, पण आपण काय अजून इकडे फाळके पाडलेले नाहीये. क्या हुई. मग काय आपण ट्रॉलीचे फाळके पाडून घेतले होते. फाळके पाडल्यानंतर अर्धी ट्रॉली तर खाली जाऊन गेली होती. काही मित्रांची जीभ असते काळी, फाळकं पाडलं गेलं होतं म्हणून काढून घेतली जाळी. चहामध्ये बुडून खाता पाव ट्रॉलीच्या फाळक्यावर टाकून दिलं होतं, नाव म्हणजे चौगाव. आपल्या ट्रॉलीचा निलाव होऊन गेला, पण निलाव व्हायच्या टायमाला मला थोडासा कॉल आला होता म्हणून काही व्हिडिओ काढला नाही. ट्रॉली भरली गेली त्यानंतर भाऊ निघाला काटा करायला जाण्यासाठी. काटा झाल्यानंतर शेडवर खाली करून दिली. आणि हा ब्लॉग जर शेतकरी बघत असतील तर त्यांना कळून गेला असेल का पिकू नये कांदा. आणि असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षच्या वाळ्याला फॉलो करून घ्या.